नमस्कार. आज तिखट मिठाच्या पुऱ्या दाखवते आहे. नाश्ता आणि जेवण दोन्ही वेळेस तुम्ही या पुरी खाऊ शकता. किंवा कुठे प्रवासाला जात असेल, उन्हाळा आहे, समर वॅकेशनसाठी कुठे जात असेल तेव्हा प्रवासातसुद्धा तुम्ही या पुऱ्या नेऊ शकता. पुऱ्यासाठी कुठल्याही भाजीची किंवा चटणीची गरज लागणार नाही. पुरी नुसतीच खाऊ शकता. अगदी खमंग खुसखुशीत ही पुरी होते. जवळपास कचोरी किंवा चकलीच्या टेस्टची ही पुरी लागते. आणि पुरी अजिबात तेलकट होऊ नये यासाठी पीठ कसे भिजवायचे तेही पाहूया. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. चला तर मग झटपट या रेसिपीकडे जाऊया. सर्वात आधी इथे मी थोडीशी वाटण तयार करून घेते आहे. त्यासाठी मिक्सरचं पॉट घेतलं आहे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतलं आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर भरपूर घ्यायची, त्यामुळे पुरीला खूप छान टेस्ट येते. थोडंसं पाणी टाकून याचं वाटण तयार करून घेते. वाटण जितकं जास्त बारीक करता येईल तितकं जास्त बारीक करायचं, म्हणजे पुरी लाटायला सोयीस्कर होईल. आता एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. एक मोठं बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा बाऊल ज्वारीचं पीठ टाकते आहे आणि त्याच बाऊलनी अर्धा बाऊल बेसन घेतलं आहे. आता त्यामध्ये काही आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. अर्धा चम्मच हळद टाकली आहे. तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत, त्यामुळे तिखट थोडं जास्त घ्यायचं. 2 ते 2.5 चम्मच मी लाल तिखट घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तीळ टाकून घेतले आहेत. तीळ थोडे जास्त टाकायचे आणि 1 चम्मच ओवा घेतला आहे. ओवा हातावरती क्रश करून टाकते आहे, त्यामुळे खूप जास्त ओव्याची चव या पुरीला छान लागते हातावरती ओवा क्रश करून टाकल्यामुळे. आणि जे मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि आलं लसूणचं, ते टाकून घेतलं आहे. चवीनुसार 1 चम्मच मीठ टाकून घेतलं आहे. अर्धा चम्मच धने पावडर टाकला आहे. आता हे सगळे पीठ आणि मसाले एकदा मिक्स करून घेत आहे, म्हणजे पीठ मळताना सगळे मसाले पिठामध्ये अगदी व्यवस्थित मळले जातील. थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. लगेच खूप जास्त पाणी टाकायचं नाही. आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि पिठाचा व्यवस्थित असा घट्ट गोळा मळून घ्यायचा. मी या पिठामध्ये जे वाटण टाकलं आहे, तुम्ही ते वाटण न टाकता कोथिंबीर डायरेक्ट टाकू शकता आणि आलं लसूण पेस्टसुद्धा तुमच्याकडे जी रेडी असेल तीसुद्धा टाकू शकता. ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात. अगदी खमंग होतात, अजिबात तेलकट होत नाही. असं थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घ्यायचा. पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून पीठ सैल करायचं नाही. जितकं जास्त पीठ तुम्हाला घट्ट करता येईल तितकं जास्त पीठ घट्ट मळायचं. बघा, इतकं जास्त मी हे पीठ घट्ट मळून घेतलं आहे आणि व्यवस्थित पीठ एकदा आणखी मळून घेत आहे, म्हणजे पुऱ्या अगदी व्यवस्थित लाटल्या जातील आणि अजिबात तेलकट होणार नाही. जितकं जास्त पीठ घट्ट मळता येईल तितकं जास्त पीठ घट्ट मळण्याचा प्रयत्न करायचा. आता त्या पिठातला मी छोटासा गोळा घेतला आहे आणि त्याच्या पुऱ्या लाटणार आहे. पोळपाटावर पुरीचा गोळा घेतला आहे, पिठाचा गोळा घेतला आणि अगदी किंचितशी कणिक लावली आहे. कणिक खूप जास्त लावायची नाही, थोडीशी कणिक घेऊन पुरी लाटून घेत आहे. खूप जास्त पुरी मोठी किंवा लहान करत नाही आहे आणि जाडही करायची नाही. मीडियम साईजमध्ये पुरी लाटून घेते आहे. बघू शकता, पुरी अशा प्रकारे लाटली आहे आणि खूप जास्त ही जाड किंवा पातळही केली नाही, मीडियममध्ये ही पुरी लाटली आहे. एका प्लेटमध्ये या पुऱ्या काढून घेत आहे आणि दुसरीही पुरी त्याचप्रमाणे लाटून घेत आहे. छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे आणि अगदी थोडीशी कणिक लावून ही सुद्धा पुरी पहिल्याच पुरीप्रमाणे लाटून घेते आहे.
बघू शकता ही सुद्धा पुरी लाटून झाली आहे। तुम्हाला खूप जास्त पुऱ्या करायच्या असेल तर तुम्ही एक मोठी पोळी लाटून घेऊ शकता आणि एखाद्या झाकणाने सुद्धा या पुऱ्या कट करून घेऊ शकता। म्हणजे भरपूर पुऱ्या लाटायच्या असतील तेव्हा एकाच वेळी भरपूर पुऱ्या लाटल्या जातील। मोठी पोळी जर तुम्ही करून घेतली आणि झाकणाने जर त्या पुऱ्या कट करून घेतल्या तर माझ्याकडे आज जास्त पुऱ्या करायच्या नव्हत्या, त्यामुळे मी अशा एक एक करून ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे। आता तिसरी ही पुरी लाटून झाली आहे। याचप्रमाणे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या। तेल छान कडकडीत गरम झालं आहे। आता गॅस मीडियम केला आहे आणि पुऱ्या तळते आहे। एक एक करून पहिले पुरी टाकते आहे। थोडं थोडं करत तेल वरती झाऱ्याने टाकून घ्यायची। पुरी अगदी टम्म फुगली आहे, तुम्ही बघू शकता। कुठलीही जास्त मेहनत न करता ही पुरी अगदी व्यवस्थित फुगली आहे। 1-2 मिनिटं ही पुरी तळल्यावर त्यामध्ये दुसरी पुरी सोडते आहे आणि दुसरी पुरी सुद्धा याचप्रमाणे तळून घेणार आहे। दोन्ही साइडनी पुरी छान खस्ता तळून घेतली आणि पहिली पुरी सुद्धा अशीच तळून घेते आहे। दोन्ही पुऱ्या अगदी व्यवस्थित तळतात एकाच वेळी जरी तुम्ही पुऱ्या टाकल्या तरी। आता पहिली पुरी तळून झाली आहे, ती काढून घेते आहे आणि दुसरी ही पुरी अगदी व्यवस्थित फुगली आहे। बघू शकता तुम्ही अगदी टम्म फुगली आहे ही सुद्धा पुरी। आणि ही सुद्धा पुरी पहिल्याच पुरीप्रमाणे दोन्ही साइडने व्यवस्थित तळून घ्यायची। आता ही बघा पहिली पुरी अजिबात तेलकट झाली नाही आहे। याचप्रमाणे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या। ह्या तिखट मिठाच्या पुऱ्या कशाही सोबत खाऊ शकता। या पुऱ्यांना अजिबात कुठल्याही भाजीची चटणीची गरज लागत नाही। तुम्ही अशीच ही पुरी खाऊ शकता। खूप खमंग लागते, रुचकर बनते आणि 4 ते 5 दिवस आरामात ही पुरी टिकते। प्रवासासाठी उत्तम पर्याय आहे। प्रवासामध्ये काय नेऊ नेहमी हा प्रश्न पडतो, तेव्हा तुम्ही ही पुरी प्रवासाला सुद्धा नेऊ शकता किंवा घरी नाश्त्यात आणि जेवणात सुद्धा खाऊ शकता। बघू शकता मी एक एक करून अशा सगळ्या पुऱ्या तळून घेत आहे आणि एकही पुरी अशी नाही की जी फुगली नाही। सगळ्या पुऱ्या अगदी टम्म फुगल्या आहे। याचप्रमाणे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहे। पुऱ्या तयार झाल्या आहे। खरं तर या पुऱ्याला कुठल्याही भाजीची चटणीची गरज लागत नाही। अशीच तुम्ही खाऊ शकता किंवा आवडत असल्यास कुठल्याही चटणीसोबत, दहीसोबत किंवा लोणच्यासोबतही तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकता। झटपट होणाऱ्या पुऱ्या आहे। कुठलंही सामान बाजारातून विकत आणावं लागत नाही। घरच्या घरी असणाऱ्या साहित्यात तुम्ही हे पुऱ्या तयार करू शकतात। मुलांना ज्वारी नको असते, ज्वारी खायला मुलांना आवडत नाही, तुम्ही ह्या मिश्र पिठाच्या पुऱ्या तयार करून मुलांना ज्वारीसुद्धा खाऊ घालू शकता। बघू शकता पुरी अजिबात तेलकट झाली नाही आहे, अगदी टम्म फुगली आहे। आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेली आहे। अशा मिश्र पिठाच्या पुऱ्या नक्की करून पहा आणि ह्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्यास ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जरा जरी आवडल्या, पुऱ्या जरा जरी आवडल्या तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जमेल तितकं शेअर